नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे फिटे अंधाराचे जाळे इयत्ता 6वी विषय मराठी या कवितेवरील प्रश्न उत्तरे। बघा मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर मग चला सोडूया प्रश्न क्रमांक पहिला। बघा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे, चौकट पूर्ण करा असं आपल्याला इथं सांगितलेलं आहे। अ नंबर आहे दरी खोऱ्यातून वाहणारा, मित्रांनो याचं उत्तर आहे प्रकाश। आ नंबरला आहे दव पिणारी, ती आहे गवताची पाने किंवा गवताची पाती असं आपण लिहू शकतो। आणि ई नंबरला आहे गाणी गाणारी, कोण आहेत तर पाखरे। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे। त्यानंतर आहे खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा, प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो हा। त्यामधलं अ आहे पाऊल वाटावरून ये जा सुरू झाली, याचं उत्तर आहे पाय वाटा जाग्या झाल्या, बरोबर हीच ओळ आहे ना ती। दुसऱ्या नंबरला आहे सूर्योदयामुळे उदास वाटणारे जग एका क्षणात पालटले, याचं उत्तर आहे क्षणापूर्वी पालटे जग उदास उदास। अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर इथे लिहिता येईल। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा असं इथं आपल्याला म्हटलेलं आहे। अ नंबरला आहे गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी, या ओळींचा अर्थ काय आहे बघा, रोजचीच पक्ष्यांची गाणी सकाळच्या ताजेपणामुळे नव्या सुखासारखी वाटू लागते असं आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल। आ नंबरचा प्रश्न आहे झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख, या ओळीचा अर्थ आहे सूर्योदय होताच अंधार नाहीसा झाला आणि सर्वत्र प्रकाश पसरला। अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल मित्रांनो। नंबर आहे सूर्योदयानंतर निसर्गात कोणते बदल झाले असं आपल्याला इथे विचारलेलं आहे। याचं उत्तर आहे सूर्योदयानंतर निसर्गात अनेक बदल झाले, अंधार दूर झाला आणि आकाश मोकळे झाले, रान जागे झाले, पाय वाटा जाग्या झाल्या, पक्षी गाऊ लागले, दवामुळे गवताची पाती तजेलदार झाली आणि सर्वत्र प्रकाश पसरला। अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आहे यामधलाच आ बघा, सूर्याच्या किरणांचे वर्णन कसे केले आहेत असं आपल्याला इथे विचारलेलं आहे। याचं उत्तर आहे कवीने सूर्यांच्या किरणांचे वर्णन सोनसाखळी अभिषेक असे केले आहे। सूर्यकिरणांनी चांदण्यावर सोनेरी प्रकाश वर्षाव केल्यासारखे सुंदर चित्रण केले आहे असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर इथे लिहिता येईल मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आहे यामधलाच ई, या कवितेतून कोणता मुख्य संदेश मिळतो असं आपल्याला विचारलेलं आहे। बघा याचं उत्तर आपण कशा पद्धतीने लिहिलेलं आहे। या कवितेतून असे सांगितले आहे की अंधारानंतर प्रकाश नक्की येतो, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आशा सोडू नये, प्रत्येक नव्या दिवसाचे आनंदाचे स्वागत करावे आणि नेहमी आशावादी राहावे। अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं सुद्धा उत्तर इथे लिहिता येईल मित्रांनो। प्रश्न क्रमांक 5 आहे दिलेला बघा, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे। अंधाराचे जाळे या शब्दाचा वाक्यात उपयोग आपण केलेला आहे। सूर्योदय होताच अंधाराचे जाळे दूर झाले। 2 नंबर आहे डोंगर, आमच्या गावाजवळ सुंदर डोंगर आहे। 3 नंबर आहे सूर्य पूर्व दिशेला उगवतो, चांदणे पौर्णिमेच्या रात्री चांदणे खूप सुंदर दिसते। अशा प्रकारे आपण वाक्यात उपयोग सुद्धा इथे लिहिलेला आहे मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 6, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा असं आपल्याला इथे विचारलेलं आहे। आणि त्यानंतर बघा काय आहे प्रश्न क्रमांक पहिला यामधला, कवीने पहाटेच्या वेळी कोणते दृश्य पाहिले असं आपल्याला इथे विचारलेलं आहे। याचं उत्तर आपण लिहिलेलं आहे मित्रांनो, कवीने पहाटेच्या वेळी पूर्व दिशेला उगवणारा सूर्य, सूर्याच्या सोनसाखळी किरणांचा प्रकाश, चांदण्यावर पडणारा त्या किरणांचा अभिषेक, अंधाराचे दूर जाणे, डोंगर आणि निसर्गातील सुंदर दृश्य पाहिले। अशा प्रकारे आपण याचं उत्तर इथे लिहू शकतो मित्रांनो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6 मधलं एक परत बघा, सूर्य उगवला नाही तर, प्रश्न क्रमांक 6 विचार करा आणि सांगा आपल्याला असं विचारलेलं आहे। त्याचं उत्तर आपण लिहिलेलं आहे, सूर्य उगवला नाही तर सर्वत्र अंधार राहील, झाडे प्राणी व माणसांचे जीवन विस्कळीत होईल, शेतीचे नुकसान होईल आणि पृथ्वीवर जीवन टिकणे कठीण होईल। अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं सुद्धा उत्तर इथे लिहायचं आहे मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, तुमच्या काही समस्या असतील तर ते कमेंटमध्ये लिहायचे आहे आणि हा व्हिडिओ आपल्या वर्गमित्रांना शेअर करायचा आहे। खूप खूप धन्यवाद। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।